आपले एफर्ट्स कमी होतात बोलायचे, शिकवण्याचे, एखादी संकल्पना मांडायची, आपल्याला एवढं विस्तृत बोलावं नाही लागत. इथंच आपली आता इथे हा काय आहे, हा चार्ट, हा टाइम टेबल आहे. तुम्हाला टाइम टू टाइम, सब्जेक्ट टू सब्जेक्ट सगळा फॉर्मॅट त्यावर दिलेला आहे. मी त्यावर तुम्हाला ॲज इट डाटा दाखवू शकते की बघा हा पिरियड हा इतक्या वाजता आहे, हा पिरियड सोशलॉजीचा हा इतक्या वाजता रन होत आहे, इतक्या वाजता संपत आहे. हे काय झालं, याच्याने ते टास्क इझी झालं. आणि हे टास्क इझी करायचं स्किल असतं आपल्या कशामध्ये, मायक्रो टीचिंग मध्ये, म्हणजे सूक्ष्म पाठ अध्यापन पद्धतीमध्ये. जेव्हा आपण मगाशी लिहिलं होतं ऑन द बोर्ड, हे तासिकेचे क्लिअर झाले आहेत का सगळे मुद्दे? हा, तर काय शिकवलं होतं आपण? जसं पहिलं आहे सूक्ष्म पाठ अध्यापन पद्धतीचं पहिलं स्किल आहे प्रस्तावना, दुसरं स्पष्टीकरण, दुसरं काय स्पष्टीकरण, तिसरं काय चेतकबद्ध, चौथं काय आहे प्रश्नकौशल्य. हे बिलकुल झोपेटी तुम्हाला विचारत आलं पाहिजे. आणि याच्यावर बेसिक आहे हाय लेव्हल लेसनचं अंतिम पाठ निरीक्षण पद्धतीचं. ठीक आहे, हा आलं लक्षात? या अनुषंगाने तुम्हाला हे सगळं ग्रहण करावं लागतं. आता जिथे आपलं चेतक बदल आहे त्यामध्ये आपण ऍड करत असतो चार्ट आणि टूल्स. मग हे चार्ट आणि टूल्स काय झाले पाहिजे, हे चार्ट आणि टूल्स तुमचे प्रॉपरली डिस्क्राईब झाले पाहिजे. मग हे डिस्क्राईब व्हायसाठी हे आपण टूल्स कशाला घेत असतो, ऑन द बोर्ड घेत असतो. आणि चार्ट कशाला घेत असतो, ऑन द पेपर घेत असतो. मग हे ऑन द, जिथे प्रोजेक्टर नाही त्याला पर्याय आहे चार्ट, आणि चार्ट वरून त्याला तुम्ही डिस्क्राईब करा प्रॉपर. म्हणजे आपले एफर्ट्स कुठेतरी कमी होतात. आणि एफर्ट्सच कमी करायचे असतात कारण नियमित नियोजित वेळ तुम्हाला आकारून दिलेला असतो. की टीचरच्या फेअरमध्ये कोणीच नसतं, हे निरागस आहे वस्तू, यांची तुमच्याशी दुश्मनी नाही.